डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता, हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध. पुरुषांसाठी शिश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार, दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध. तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 9420636736 किंवा 8208423324. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणजे ईद ए मिलादुन नबी म्हणून राहता शहरात अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, दुआ व प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुस्लिम बांधवांच्या वतीने शहरातून काढण्यात आलेला भव्य जुलूस अर्थात शोभायात्रेची सुरुवात शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातून झाली. छत्रपती संभाजी महाराज चौक, राहता चितळी रोड, नगर मनमाड हायवे, खंडोबा चौक, श्री शनिदेव चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे काढण्यात आली. या मिरवणुकीत उंट आणि घोडे विशेष आकर्षण ठरले. तरुण व बालकांनी यांवर बसून सणाचा आनंद लुटला. हातात सुशोभित ध्वज घेऊन लब्बैक या रसूल अल्लाहच्या जयघोषात आणि शांततेचा संदेश देत सर्व वयोगटातील मुस्लिम बांधव या जुलूसमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी या जुलूसचे स्वागत केले. जुलूसचा समारोप श्री संभाजी महाराज चौकात झाला. कार्यक्रमाच्या शेवटी राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, गटनेते मुन्ना शहा, नगरसेवक दशरथ तुपे, मयूर पाळंदे, अक्षय बोठे, उद्योजक अभिजित बोठे, डॉक्टर संजय उबाळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, राजेंद्र पाळंदे, गणेश निकाळे, माजी नगरसेवक सलीम शाहा, ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष दिलीपराव खरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन हाजी मुन्नाभाई शाहा, इफ्तखारभाई शेख, आसिफ खाटिक, ॲडव्होकेट अझीम शेख, ॲडव्होकेट तौफिक शेख, जाहिद सय्यद, सलमान सय्यद, अनवर शेख, परवेज शेख, इम्रान खाटिक, बालमभाई नाईकवाडी, सोहेल शेख, मौलाना हमीद रजा, जावेद खाटिक, समीर शेख, शरीफ भाई शेख, गुड्डू खाटिक, नाझिम शेख, साहिल खाटिक. ईद ए मिलाद हा एक संतांचा जन्माचा कार्यक्रम आहे. या भूतलावर संतांचा जन्म असो, देवाचा जन्म असो, ते पैगंबर असतील, ती दत्त जयंती असेल, महावीर असतील, बौद्ध असतील, या ज्या ज्या वेळेला संतांचा जन्म होतो त्या वेळेला या भूमीवर आनंद व्यक्त केला जातो. कारण संतांचा अवतार हा जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारी या ठिकाणी येतात. ते फक्त जगाचं कल्याण करण्याकरता, स्वतःच्या हिताचं त्यांना काही काळजी नसते. मग ते पैगंबर असतील, ते बुद्ध असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, सगळेजण या ठिकाणी जे आले ते फक्त समाजाच्या कल्याणाकरता, समाजाच्या हिताकरता आणि समाजात बंधुभाव नांदावा, समाजामध्ये एकात्मता असावी, समाजामध्ये प्रेम असावं याकरता या ठिकाणी सगळ्या संतांनी, सगळ्या देवांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून आपण आपलं कर्म करताना सतत चांगलं कर्म करावं, का जेणेकरून समाजाला सुख वाटेल, समाजाला आनंद मिळेल, सगळ्यांना आनंदाने आणि सुखाने समाज नांदेल, याप्रमाणे या ठिकाणी वर्तन असावं. आणि म्हणून या ठिकाणी मोहम्मद पैगंबर असतील, संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, या ठिकाणी अवतरण झाले आणि समाजाला त्यांनी प्रबोधन केलं की बाबांनो, तुम्हाला सुख पाहिजे असेल, तुम्हाला शांती पाहिजे असेल तर दुसऱ्याचं हित जपा, दुसऱ्याची शांती जपा, दुसऱ्याचं समाधान जपा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व मुस्लिम बांधव यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आज ईद ए मिलाद हा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी मुस्लिम समाजासाठी साकोरी येथे दफनविधीसाठी कब्रस्तान साठी जागा उपलब्ध करून दिली. खऱ्या अर्थानं त्यांचे देखील आपण आभार व्यक्त केले पाहिजे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीने राहता नगर परिषदेच्या वतीने राहता नगर परिषदेचे लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय डॉक्टर स्वाधीनजी गाडेकर तसेच सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या वतीने आपणा सर्वांना ईद ए मिलानिमित्त पुन्हा एकदा खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. अनेक वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम आमचे जे मित्र घेतात आसिफ भाई त्यांचे पण मनापासून हार्दिक आभार मानतो की या शहरामध्ये तालुक्यामध्ये आपले मार्गदर्शक सुजयदादा विखे पाटील असो नामदार साहेब असो यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यामध्ये कायम जातीय सलोखा हा टिकून राहिलेला आहे आणि इथून पुढल्या काळामध्ये आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी सांगतो की काळामध्ये टिकवायची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे व येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एक मनाने एक दिलाने व एक जीवानी आपण एक संघ राहून आपला तालुका हा जातीय सलोख्यामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्याचं नाव निघलं पाहिजे ना असं वागावं मी या ठिकाणी हीच विनंती करतो. पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व आमच्या बनसोडे परिवाराच्या वतीने मी ईद ए मिलादच्या हार्दिक शुभेच्छा देऊन निरोप थांबतो. जय भीम जय भारत. सर्व मान्यवर, उपस्थित सर्व मुस्लिम समाज बांधव आणि उपस्थित मित्रांनो, ईद ए मिलादच्या निमित्तानं हा आध्यात्मिक सण आहे समाजातला. या निमित्तानं मी आमच्या राहता प्रेस क्लबच्या वतीनं प्रथमतः सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. राहत्यामध्ये हा जो सण साजरा करण्याची जी पद्धत आहे की सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना एकत्रित आणून त्या ठिकाणी हा उत्सव साजरा करायचा म्हणजे दोन्ही समाजाचा आनंद आणि एकोपा एकाच वेळी दर्शवून हा ईद ए मिलाद सण साजरा करण्याची जी पद्धत आमचे मित्र मुन्नाभाई आणि त्यांचे सर्व मित्रवर्ग यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आहे हा अतिशय गौरवास्पद आहे आणि त्यानिमित्तानं राहता प्रेस क्लबच्या वतीनं मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आत्ताच आपले चव्हाण महाराज यांनी जी संकल्पना दिली की हा सणांचा हा जो उत्सव आहे हा आध्यात्मिक धर्तीवर साजरा केला जावा आणि त्याच पद्धतीने आपण तो साजरा करतात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद. सर्व उपस्थित झालेला मोहम्मद पैगंबरांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणचं पालन आपण पुढे करायचं आहे आणि याच्या पहिले पण करीत आलेलो आहे. शिकवण अशी दिलेली आहे का आपण जेथे राहतो त्या मातृभूमीशी आपण प्रेम करायचं आहे आणि त्या मातृभूमीशी आपण प्रामाणिक राहायचं आहे. ज्यावेळेस इस्लाम धर्म प्रचार चालू झाला त्या टायमाला जसजसं इस्लाम धर्माचा प्रसार होत गेला तसतसं कन्व्हर्जन होत गेलं आणि ज्या ज्या ठिकाणचे मूल निवासी होते ते मुस्लिम होत गेले. अशाच प्रकारे आपण पण भारतामधले मूल निवासी मुस्लिम झालेलो आहोत. तेव्हा आपण आपल्या मातृभूमीशी एक कधी दगा करायचा नसतो, प्रामाणिकपणे राहायचं असतं आणि ही शिकवण सगळ्यांनी घेऊन चालायचं असतं. या ईद मिलाद निमित्तानं मी हेच संदेश देतो. थांबतो. जय हिंद. या कार्यक्रमासाठी राहत्या शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर, खरं तर आज जी मिरवणूक बघितली ही राहत्या शहराच्या एका मिरवणुकीला तोडणे अशी मिरवणूक होती. उंट घोडे त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन पेटेचा असे बांधले आम्हाला सुद्धा लाजवलं असं पप्पू झालं पेटा बांधला म्हणजे अतिशय आगळा वेगळा आणि आनंदाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होता. काल मी एक तर पहिल्यांदा संध्याकाळी 9 वाजता झोपलो त्या काही बाईचा फोन आला रात्री 12:30ला फोटो द्या म्हणे. म्हणजे कधीच्या मुळे झोपलो म्हणलं बाईच्या काही एमर्जन्सी दुसरं काम असेल पण बाई म्हणे फोटो द्या. बाई फोटो नाही तुमच्या हृदयामध्ये आमचं स्थान राहू द्या एवढी त्या ठिकाणी भावना अपेक्षित व्यक्त करतो. तुमच्या समाजासाठी आवडत आपल्याला सर्वच आहे मात्र आम्ही सुद्धा फुलाची पाकळी म्हणून खारीचा वाटा म्हणून नेहमी त्या ठिकाणी सहकार्याची भावना आम्ही मनामध्ये बाळगून या ठिकाणी काम करत असतो. या ठिकाणी पिराचा ठाणा आहे, भरपूर या ठिकाणी सहवास आहे. मात्र छत्रपती संभाजी चौक म्हणूनच हे सर्व मुलं निरोप देतात लोकांना. ही खरं एक आदर्श काम या ठिकाणी चालू असतं. या ठिकाणी अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला त्याबद्दल आयोजकांच्या मनापासून धन्यवाद करतो. सर्व नगर सेवकांच्या त्यांनी फोटो लावले बॅनरला म्हणजे सर्व समावेशक करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. तुमच्या समाजाचे प्रश्न नामदार साहेब सुजयदादा मार्गी लावतील. छोटे मोठे प्रश्न जर काही असेल आम्ही सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर गोरे हॉस्पिटल महाराष्ट्रातील प्रथम अत्याधुनिक मूळव्याध व पोटविकार सेंटर, साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुरुष लैंगिक समस्या उपचार सेंटर, मूळव्याध, फिशर व भगंदर, पायांच्या नसांचे जर्मन लेझरद्वारे कायमस्वरूपी उपचार व इंजेक्शन उपलब्ध, विना रक्तस्राव, विना चिरफाड, वेदना रहित ऑपरेशन तसेच पोटविकाराचे आजारांमध्ये अपेंडिक्स, हार्निया, हायड्रोसिल, पित्ताशयाची थैली, आतड्यांच्या विविध शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे मूळव्याध, फिशर व भगंदर, व्हेरिकोस व्हेन ऑपरेशन केले जातील. तर वाट कसली बघताय? आजच संपर्क करा डॉक्टर गोरे साई अभिनव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, लोकरुची नगर, मैड हॉस्पिटलच्या पाठीमागे, तालुका राहाता, मुक्काम पोस्ट राहाता, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 922611 8118 तसेच 9405 00 0454.